आम्ही तुमच्या मुखार प्रवास हाडटा दुधाचो हे गायीपासून जे तुमच्या टेबलाचे च्याच्या कपापर्यंत कसे पावता तो संपूर्ण प्रवास आम्ही तुमकां उलगडून दाखयता ह्या कार्यक्रमात. आम्ही आसा हांगा गव्हर्नमेंट डेअरी फार्म कोपर्डे. आमच्या बरोबर आसा डॉक्टर शिरीष बेतकेकर हे जे खात्याचे अधिकारी आणि हे फार्माचे डेप्युटी डायरेक्टर. सो हांचे कडल्यान आम्ही जाणून घेऊया की ह्या विभागाचे कार्य कशें चलता. आता जे आसा आमी जे हातून आसा ही आमची मिल्क शेड आणि ही जी आसा ती दुसरी मिल्क शेड. सगळ्यो दूध दिवपी ज्यो गायी ज्यो आसा त्यो ह्या शेडीन उरता आणि हे जे आमचे दूध काडप जे आसा ते सकाळी 6 वरांचेर सुरू जाता आणि सादारण हो प्रोसेस 2 वरां चलता 6 ते 8. ह्याच्या भितर ते तितून सगळे गोरवां धुता, कितें शेण ओडटा, गोठो धुता, त्यानंतर खावड घालता आणि दुधाक बसता आणि सादारण 2 वरां ही प्रक्रिया चलता. आता आम्ही असं हांगा त्यांचे मेडिकल सेक्शनान हांगा त्यांचे गोरांक जाणारे विविध आजार आणि हांचे गोरां शेतकऱ्याचे गोरां हांगा विविध पद्धतीचे उपचार पद्धती हांगा चलतात. तर आम्ही सरांकडल्यान जाणून घेऊया हाचे बद्दल थोडी माहिती. तर सर आमकां सांगा या गोरांक हांगा नॉर्मली ह्या आमच्या क्लायमेटान कितें कितें आजार जाता आणि तुम्ही तांकां कितें कितें उपचार करतात. आता उपचार म्हटल्यार कितें आसा, काही आजार जावंक जायना म्हणून आमी प्रिवेंशन म्हणजे आमी हें करून घेता, वॅक्सिनेशन करून घेता. फॉर एक्झाम्पल आमी हांगा FMD वॅक्सिन करता, HS वॅक्सिन करता, HSBQ, एन्टोटॉक्सिन वॅक्सिन करता. त्यामुळे कितें जाता, हे जे आजार गोरवांचे हे मेन आजार, पण हे आजार हांगा सहसा जायना कित्याक आमी प्रिवेंशन घेतलें आसता, वॅक्सिनेशन केल्लें आसता. आता ह्याच्या व्यतिरिक्त जे कितें किरकोळ ताप येता, कितें खायना जाल्यार हाचेर आमी जे ट्रिटमेंट करता ताचेर आमकां रिजल्ट मेळटा. आणि दुसरे जर दुधाच्या प्रोडक्शनाचेर परिणाम जाणारे कितें आजार आसात तांकां? खंयचोय जरी गोरवाक जरी प्रथम म्हणजे आजार जालो जाल्यार ताचो फर्स्ट इफेक्ट पडटा तो प्रोडक्शनाचेर. कळ्ळें? म्हणजे त्यामुळे दुधाचेर हो पयलो परिणाम जाता आणि मागीर सेकंड सिम्पटम्स जाता तो ऑफ फीट किंवा ताका आमी एनॉरेक्सिया म्हणटा किंवा खायना म्हणटा. कळ्ळें न्ही? पण
सिम्टमॅटिक ट्रीटमेंट केल्यानंतर ताका रिझल्ट मेळटा. आणि सर फिजिकल इंजुरीचे प्रमाण कितले असता फिजिकल इंजरी मिनिमम आसा, तशें काय व्हडलेशें काय ना. म्हणजे गायो तुमचे एग्रेसिव्ह असतात जे हर्ट करताय का? हय, पण त्या प्रमाणे आमी तांकां हँडल करता. कळ्ळें? म्हणजे स्ट्रेनिंग जें आसा, जे आतां हांगा जे लेबर जे आसा किंवा आमचो वेटनरी स्टाफ जो आसा तो बरोच वर्ष हांगा काम करता. सो तांकां खंयची गाय कितें करतली, कशी कितें रिएक्ट करतली, त्या प्रमाणे ते तांची पूर्व तयारी आसता आनी त्या प्रमाणे ते प्रिकॉशन घेता. आता आम्ही असं ही आमची फार्माची काफ शेड म्हणजे वासरां जी जाल्ली असतात ते हांगा दवरता आनी हांगा त्यांची केअर घेता. आता मी जाणून गेले ही जी वासरा असतात गाय जायचं कितलो पिरियड असतो प्रोडक्शन दिवपाक स्टार्ट करायचं? नाही, आता ही जी आसा ती आमची काफ शेड आसा. म्हणजे म्हाका आमी हांगा वासरा पयल्या दिसा पासून ते 5-7 म्हयने आमी दवरता. वेगवेगळे कंपार्टमेंट आसा, ईच वायज आमी दवरता. आनी दुसरें आनी एक गोश्ट कितें करता आमी, सपोज आतां जर हांगा दवरली जाल्यार सांजचे आमी हॉटेल शिफ्ट करता वा पार्ट दवरून घेता. अशें आमचें हांगा सगळें शिफ्टिंग चालू आसता. आणि सर ही फूल आता हे जे काफ आसा न्ही हाजे फूल गाय आणि प्रोडक्शन दिवपाक स्टार्ट करपासून कितलो पिरियड वता? साधारण इट डिपेंड अपॉन ब्रीड. म्हणजे सपोज गीर आणि सायवाल ब्रीड जर आसा जाल्यार एका साधारण 2.5 ते 3 वर्सां वता. म्हणजे पयली जन्माक आयिल्ल्यापासून ते आणि क्रॉस ब्रीड जी आसा ती साधारण 12 ते 18 म्हयन्या भितर गाप वता. साधारण 24 ते 27 म्हयन्याचेर ती क्रॉस ब्रीड गाय दिता. गीर आणि सायवाल जी आसा ती साधारण 3-3.5 वर्सां वता. म्हणजे एका वासरा पासून एक गाय तयार जाता. म्हणजे दॅट इज ब्रीड डिफरन्स. आणि सर ते कितल्या पिरियडामध्ये हांगा किती विशेष मेडिकल केअर लागतं? म्हणजे आता आम्ही किती करता, साधारण काय 4 महिने झाले की जे वॅक्सिनेशन जो पार्ट जो आसा किंवा हांवें तो सांगल्या प्रमाणे की FMD किंवा HSV किंवा जे कितें आसा ते तांकां आमी 4 म्हयन्यां नंतर जाले की आमी करून घेता. तांकां जे हे जे मेन प्रॉब्लम जे आसा ते तांकां ते जायना. आनी बाकी आमचे हांगा डेली विजीट आसता. तांचे कितें आसा, सपोज खंयचें कितें आसता, कांय वेळा हळडुवें हाडटात, काप स्कोर किंवा अशें म्हणटात. म्हणजे कांय वेळा अशें जाता की एखाद्या वेळा चुकून चड दूध दिलें किंवा एखाद्या वेळा कमी जालो तांकां तें दुयेंस जावंक शकता. त्याची आमी डे टू डे आमी तेची काळजी घेता हांगा. म्हणजे खंयची शेड अशी उरना की आमी विजीट दिवंक ना. अशें म्हणजे एकदां अशें जाता की आमी ह्या शेडीन 4-5 वेळा येवन वता. हे जे वेटनरी एसिस्टंट आसता ते भोंवत आसता. जे त्याच बरोबर हें जालें, त्याच बरोबर खंयची गाय हिटर आसा, माजार आयल्या काय ना ते पळयतात. सकाळी देखून तांचें तें काम सुरू जाता. पयलीं ते सगळें हें गोठे भोंवतात, खंयची गाय हिटर आयल्या ती पळयतात. कारण कशें आसा, सकाळी जी गाय जी हिटर आयल्या तांकां सांजची हें करतात आनी सांजची जी गाय हिटर येता ताका दुसरी सकाळी करचें आसता. म्हणून तांचें तें रोटेशन चालू आसता तांचें. म्हणजे एक ही डिटेक्शन पार्ट ऑफ मॅनेजमेंट.
वासरां आसा ही 6 म्हयने ते साधारण 1 वर्स पर्यंत हांगा वासरां आसा थंयच्यान मागीर आमी तांकां हांगा ट्रान्सफर करता नाजाल्यार कितें जाता थंय जर दवरीत जाल्यार व्हडली आहा ती धाकट्याचे खाणें खाता म्हणून आमी हे सगळी ही एज वायज त्या प्रमाणे ग्रूप केलो आनी त्या प्रमाणे आमी ही दवरिल्ली आसा आनी हांकां आमी फ्री दवरल्या म्हणजे तांकां एक्सरसायजूय जालो तांकां नॅचरल फ्रिडमूय मेळ्ळो पावस आयलो जाल्यार ती भितर बसता परत तांकां ती हांवें ती करून दवरल्या ती एक ओपन आसा तांकां चॉयस हांगा जाय जाल्यार हांगा बसा थंय जाय जाल्यार थंय बसा मागीर सगळें हांगा फिडींग करता ती आमी फिडींग करून दवरता हे सगळें क्लिनींग बी तांचें डे टू डे म्हणजे आतां ह्या आतांच न्ही परत दनपार ती शेण करतली परत आमी तें दनपार अशेंच आमी क्लीन करता म्हणजे तुमचे 24 वरां तांचे फाटल्यान निगा घेवची हय हय चालू आसता 24 वरांचे हय चालू आसता म्हणजे तांचेर तें लक्ष दिवपाकूच जाय नाव सांग तुझें बाबूराव कितें गांवकार ओके आता मातशें तुजे कामा बद्दल सांग आमकां कामाबद्दल सर सकाळी 8 जॉइन जाले ते येयले की मारूंक बरें आमी स्टार्ट करता तण म्हणजे तण मारपाक चालू हय टर्न मारपाक आणि मागीर दिसाक अशे कितके तण कापता तुमी अशें म्हणजे साधारण प्रत्येकान 40 अशें बरें मारता ओके प्रत्येकान. आणि मारचें पडटा. दिसभर काम करता परत सांजचे तशें परत तांचे सांजच्या दोनांक सुरू दोनांक सुरू ते आता ही जी खावड आसा ही गायची एका दिसाची खावड हय हय आणि हे तुमचे सगळ्या फार्मानच तुम्ही रोयता हय 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 साधारण आमचे जवळ जवळ 24 एकर अंडर ग्रीन फॉडर कल्टिवेशन आसा पूण ते 24 एकर तुमकां पावता ते तुमचे सगळे हय तशें हे जाता बाय रोटेशन सफिशियंट जाता आमकां म्हणजे भायल्यान तुमकां ना घेवपाची गरज आमी भायल्यान कांयच घेना ग्रीन फॉडर आहा ते टोटली आमी जे फार्माचे आसा ताचेरूच आमी डिपेंड आसा आनी आतां हें जें आसा तें आतां आमी घालतले आनी परत सांजचे जे कापतले ते सांजचे मागीर ते वतना म्हणजे साधारण 5:30 संक ते घालता आनी मागीर ते वता एक्चुली फीड जें आसा गोरवांचें फीड लागता तातूंत 2 कंपोनंट येता म्हणजे एक कॉन्सन्ट्रेट बाय चलते आनी कॉन्सन्ट्रेट आनी रफेजीस आतां कॉन्सन्ट्रेट म्हटल्यार आमी ती पॅलेट म्हणटा पळय ती वयर पयल्या सुद्दां बॅग करता ते कॉन्सन्ट्रेट म्हटल्यार पॅलेट आनी रफेजीस हातूंत 2 येता एक हे ग्रीन रफेजीस आनी ड्राय रफेजीस म्हणजे हे 3 हे फिडाचे भाग म्हणजे कॉन्सन्ट्रेट ग्रीन आनी ड्राय हे तिनूय समतोल जाय पण तुम्ही ते तिन्ही मिक्स दिता तांकां हय आतां जर ग्रीन दिले न्ही जाल्यार आमी सांजच्या वेळार आमी ते कडबा कुट्टी जी आसा आमच्या कडेन ती आमी तांकां दिता म्हणजे हे दिसाक ह्यो तिनूय गोश्टी त्या गोरवाक मेळटा म्हणजे कॉन्सन्ट्रेट मेळटा ग्रीन मेळटा आनी ड्राय म्हणजे कडबा कुट्टी हे तिनूय गोश्टी मेळटा गायीच्या आयुष्यक्रमामधले हिफर्स हो एक महत्वाचा टप्पो असतो हांगा ही जी आसा ही हिफर्स शेड तर आम्ही सरांकडल्यान जाणून घेऊया हिफर्स म्हणजे एक्झॅक्टली कितें आणि ताचो कितें इम्पॉर्टन्स असतो
ओके आता फ्रॉम वासरू टू काव हातून 3 पार्ट्स असतात. एक काफ डे 1 to 9 months आणि आफ्टर 9 months to first delivery is called as a heifer and after delivery it is called as a calf. पण आमच्या ह्यो heifer पळोवया. आमच्या फार्मार ज्यो गायी आसा त्या गायीक आमी EI करतात आणि त्या EI पासून जाल्ली ही वासरां. आता हांचे जे एज जे आहा सादारण ते 2 ते 2.5 वर्सां भितर तांची एज आसा. ही सगळ्या जे आमच्याच गायी पासून जाल्ली ही heifer साठी म्हणजे उत्पन्न. तर हे आशिल्ले आमची एक टूर कोपर्डे सरकारी डेअरी फार्माची. हांगा आमी बारकायेन पळयले की एक वासरा पासून एक गाय कशी तयार जाता आणि हे पूर्ण डेअरीचो कॉन्सेप्ट कसो चलता. आणि त्याच बरोबर हेय आमी आज पळोवन घेतला की हे खरें म्हणजे एक सरकारी फार्म, पूण हांगा डॉक्टर बेतकेकर सर तांचे सरकारी कशी कमिटेड पद्दतीन काम करता. नॉर्मली गव्हर्नमेंट सर्वंट म्हणून की टिपिकल एक 9 to 5 आणि मंडे टू फ्रायडे एटिट्यूड असता. पूण आता आम्ही दोतोरां बरोबर पळयले, भोवले, त्यांचे कमिटमेंट पळयले. आणि सर एक गोष्ट एक शेवटची तुमचे कडल्यान जाणून घेया, तुमच्या फॅमिलीचो सपोर्ट कसो असता की तुम्ही जेन्ना इतले इन्वॉल्ड असता हातून, तुम्ही ड्युटी भायरूय हांगाच असता, तुम्ही अडचणीकूय हांगाच असता, तर फॅमिली कशी रिएक्ट जाता तुमची? ना सर फॅमिलीचो टोटली सपोर्ट असता. तर ताका लागून तुम्ही सक्सेसफुली मेंटेन हय तांकां खबर आसा एक दोतोर म्हणटकूच केन्ना कितें इमर्जन्सी येत ती सांगता येना आणि ती इमर्जन्सी आमकां अटेंड करची पडटा. कारण की तुमची ती कमिटमेंट तुमच्या चेहऱ्याचेर दिसता. तुमची गोरवां म्हणण्यापेक्षा तुमची भुरगीशी तुम्ही चड सांबाळ. फॅमिलीकूय आमची म्हणजे पांगाची संवय जावन गेल्ली आसता. सर आम्ही आमच्या इन गोवा चॅनल आणि आमच्या समस्त आमच्या प्रेक्षकां वतीन आमचे तुमचे धन्यवाद आणि तुमचे आभार मानता. आणि आम्ही तुमका खूप पुढे तुमच्या वाटचालीक खूप शुभेच्छा देतो. देव बरें करूं. आता हो जालो आमचो प्रवास आमच्या डेअरी फार्मातलो. आता हाजो फुडलो जो टप्पो सुरू जाता तो शेतकऱ्यांकडे. आता ह्यो गायी शेतकऱ्यांकडे पावता, शेतकरी त्यांचे ऍक्च्युअल प्रोडक्शन करता, ते डेअरीक सप्लाय करता. तर आता आमच्या पुढच्या टप्प्यान आम्ही जाणून घेऊया हो प्रवास कसो जाता, शेतकऱ्यांचे एक्झॅक्टली काम कशें चलता आणि सरकार तांकां कसो कितें सहयोग दिता हे आम्ही आता जाणून घेऊया थोड्या वेळान. आता आम्ही आता हांगा वाळपयच्या सावर्शे गावान हांगा आम्ही आमच्या बरोबर असतात एक तरुण शेतकरी फक्त 21 वर्साचे, जे नाव किती बाबा तुझे? सुजित सुकडो गावकर. आणि लहानपणापासून हे शेती आणि गोपालनाचे व्यवसायान असतात. आणि एक अतिशय आनंदाची किंवा दिलासादायक बातमी म्हणजे हांणी शिक्षण, पारंपरिक शिक्षण घेऊन सुद्धा हे शेती व्यवसायाकडेच वळले आणि 12वी केल्या, ITI केल्या. पण तरी असताना शेती व्यवसायाकडे लक्ष घालून त्यांनी तो धंदो वाढवपाचो निर्णय केला. तर आम्ही त्यांच्याकडे जाणून घेऊया त्यांच्या या धंद्याबद्दल, त्यांच्या गायीबद्दल आणि त्यांचे उत्पन्न कसे किती असं हाच्याबद्दल. तर सुजित म्हाका सांग, हे तुझ्याकडे आता कितल्यो गायी आसा? 11 गायो आहा आणि 4-5 वासरां आहा. आणि एक गायी तुका साधारण दिसाक कितले दूध दिता? दिसाक 90-100 लिटर दिता. आणि म्हयन्याक तुझे एक उत्पन्न कितलेशे जाता? महिन्याक पेणीचे बी कड जावन 20-25 हजार जाता. आणि सरकारा कडल्यान तुका जाय ते अर्थसहाय्य किंवा मदत किंवा तुका तांचे कडबो किंवा मखना किंवा दोतोर हाची सुविधा सगळ्यो व्यवस्थित मेळटा?
आणि तुका किती अडचण जाता या धंद्याक जाल्यार तुका ना. सरकार तुजी मदत करता? मदत करता. बरें, आणि मशिनरी कितें कितें आसा तुजे कडेन आमकां दाखोवशी? हय. थंय उदकाची मोटर आहा, एक पेट्रोलाचा आणि एक लायटी वयलो. लायट गेली जाल्यार पेट्रोलाचो यूज करता. तर सगूण बाब, आता म्हाका सांग, तुजे फुडाराचे प्लॅनिंग कितें आसा? हे धंदो वाडोवपाचो विचार आसा तुजो? हय, वाडोवपाचो आसले. म्हशी घेवपाचे आसले आणि त्यो गाय मागीर वासरां जाता ती आणि वाडोवपाची सगळे अशें. म्हणजे ह्या धंद्यान तुका फ्युचर बरें दिसता? हय. तर हो असलो आमचो आज एक गायचे आणि दुधाचो प्रक्रियेचो पूर्ण प्रक्रिया कशी आसा ती उलगडून दाखोवपाचो एक प्रयत्न आमच्या चॅनलाचो इन गोवा तर्फे. तर आमकां आशा आसा की ह्या आमच्या प्रोग्रामांतल्यान युवकांक स्फूर्ती मेळटली, प्रेरणाय मेळटली, कित्याक आतां फक्त सरकारी नोकरीचे किंवा नोकरीच्या मागे न धांवता असलेले साधन सुविधेचो उपलब्धता तुम्ही ताचो पुरेपूर वापर करून ह्या धंद्यान जर कोण पडत जाल्यार भवितव्य उज्ज्वल आसा, जे सगूण बाबान आतां सांगलाच आमकां. आणि त्याबरोबर सरकारी ह्या धंद्या खातीर खुबशे प्रोत्साहन दिता, 90% पर्यंत सबसिडी दिता. जे कितें तुमकां मशिनरी लागता किंवा टेक्निकल नो हाव लागता हे दिवपाक सरकार सदांच तयार आसा आणि ते दिताय बी. तांची एनिमल हजबंड्री आणि वेटरनरी सायन्साचें एक व्हडलें डिपार्टमेंट आसा, जे फक्त एक्सक्लुझिव्हली ह्या एकाच उद्योगा खातीर फोकस्ड आसा. सर, ह्या खातीर आतां आमच्या दर्शकांक कळकळीची विनंती आसा की जांचे कडेन शक्य आसा तांणी ह्या धंद्याचो जरूर विचार करचो आणि आमचे स्वताचो आणि आमच्या राज्याचें भवितव्य उज्ज्वल करचें.